बाईट्स अँड डिलाइट्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत पुरणपोळीची रेसिपी. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे 3 ग्लास चणा डाळ घेतलेली आहे. डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये हळद घालायची. हळद ऑप्शनल आहे आणि 5 ते 7 शिट्ट्या कुकरला तुम्हाला काढून घ्यायच्या आहे. त्यानंतर इथे 3 ग्लास चणा डाळ तर 3 ग्लास साखर हे प्रमाण पुरणासाठी वापरायचं आहे. परफेक्ट पुरण तयार होतं. 2 जायफळ, 7 ते 8 विलायची. मिक्सरला तुम्ही ग्राइंड करत असाल तर ठीक आहे, नाहीतर पोळपाटावर वाटून घ्यायचं. अतिशय सुंदर फ्लेवर येतो पोळपाटावर वाटून घेतल्याने. मिक्सरला तुम्ही वाटलं तर त्याचा सुगंध जो आहे तो निघून जातो. त्यामुळे पोळपाटावर वाटा, साखर टाकून त्याला छान बेलण्याच्या साहाय्याने वाटून घ्या. अतिशय सुंदर फ्लेवर तुम्हाला मिळेल आणि त्या डाळीमध्ये टाकून द्या. त्याआधी डाळ छान शिजली की नाही ते चेक करून घ्या. डाळ शिजली असेल तरच पुरण हे अतिशय सुंदर आणि परफेक्ट तयार होतं. मॅशरच्या साहाय्याने या प्रकारे तुम्हाला सगळं चणा डाळ ही मॅश करून घ्यायची आहे. या प्रकारे बघू शकता, जेणेकरून पुरणाची क्वांटिटी ही जास्त प्रमाणामध्ये निघते आणि जो जाडसर भाग असतो तो फार कमी निघतो, म्हणजे तो वाया जाणारा भाग असतो तो फार कमी निघतो. तर इथे आपण डाळीमध्ये 3 ग्लास साखर ॲड केली आहे. जी पूड मिक्सरला बारीक केलेली होती ती घालायची. मीठ चवीनुसार. सगळं एकत्र करायचं आणि लो टू हाय मीडियमवर सारखं फिरवत राहायचं, ढवळत राहायचं, जेणेकरून पुरण खाली लागता कामा नये. पुरण जर खाली लागलं तर पूर्ण पुरणाला तो वास लागतो जळका जळका. त्यामुळे याची दाट शक्यता असते. त्यामुळे ढवळत राहायचं. 45 मिनटं लागतील पुरण शिजण्यासाठी. तर इथे पुरण छान शिजलेलं आहे. गरम गरम आणि या कन्सिस्टन्सीवर तुम्ही पुरण जर पुरण यंत्रामध्ये काढून घेतलं तर काहीही त्रास होणार नाही पुरण यंत्रामध्ये काढताना. त्यामुळे इथे या स्टेजवर तुम्हाला छान पुरण यंत्रामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता, डबा घेतलेला आहे स्टीलचा. त्यामध्ये तळाशी मी खोबरा किस ॲड केलेला आहे. खोबरा किसमुळे पेढ्यासारखी चव पुरणाला येते आणि मध्ये मध्ये 2-3 लेअर तुम्हाला खोबरा किसची ॲड करायची आहे. याच प्रकारे पुरण इथे लुसलुशीत आणि पेढ्यासारखं तयार होते. बघू शकता, याच्या पुरणपोळ्या तुम्हाला मैद्याच्या करायच्या असतील तर मैद्याच्या पुरणपोळ्या अतिशय बेस्ट आहे. या टिप्स फॉलो करून जर तुम्ही पुरण बनवत असाल तर पहिल्या प्रयत्नामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी पुरणपोळी तयार होणार आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नवनवीन रेसिपीज बघत चला, बनवत चला आणि खात राहा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.